नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण 9 ऑगस्ट 2025 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. पण सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. प्लस अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर आज आणि उद्या 20% डिस्काउंट असणार आहे. तर या संधीचा सर्वांनी फायदा घ्या. हे डिस्काउंट कसं अप्लाय होईल, तर तुम्हाला इथे कुपन कोड जे दिलेले आहे ते यूज करावे लागतील. त्यानंतर डिस्काउंट जे आहे ते अप्लाय होणार आहे. तर मग मी तुम्हाला पुढे सांगतोच कशा प्रकारे कुपन कोड अप्लाय करायचं. सुरुवातीला आपण इथं 9 ऑगस्टच्या करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन बघू. नंतर मी तुम्हाला पुढे जाऊन प्रोसिजर सांगतो. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, केरळ आणि तमिळनाडू यांनी संयुक्तपणे पहिल्या निलगिरी तहर जनगणनेत निलगिरी तहरांची एकूण संख्या त्यांना किती आढळली? तर बघा, हा हरणीसारखा दिसणारा हरण प्लस बकरी आपण म्हणू शकतो, यांचं कॉम्बिनेशन असणारा हा जो प्राणी आहे हा निलगिरी तहर आहे. तमिळनाडूचा आपण जर बघितलं तर राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. तो तमिळनाडू आणि केरळने यांची संयुक्तपणे मोजणी केलेली आहे आणि त्या दोघांना 2668 एवढी त्यांची संख्या आढळलेली आहे. आता 1365 निलगिरी तहर जे आहे तर ते केरळमध्ये आहे आणि 1303 निलगिरी तहर जे आहे ते तमिळनाडूमध्ये आहे. म्हणजे असे एकूण आपण जर बघितले तर 2668 निलगिरी तहर जे आहे तर एकूण या केरळ आणि तमिळनाडू दोन्ही राज्यामध्ये आहे. यातले 841 निलगिरी तहर हे एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यानातच आपल्याला बघायला मिळतात. निलगिरी तहर आयुसीएन रेड लिस्ट मध्ये संकटग्रस्त सूचीमध्ये आहे. आपण जर बघितलं तर निलगिरी तहर हा तमिळनाडूचा राज्य प्राणी देखील आहे. पुढे जाऊया आपण पर्यावरण विषयक चालू घडामोडी आता आपण इथं बघूया. बघा, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये सुरू झालेलं आहे. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित हरियाणाने केलेली आहे. भारतातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारतातील सर्वात लांब प्राण्यांचा ओव्हरपास कॉरिडॉरचा अनावरण रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे. हिमनदीने झाकलेल्या इलियानमा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झालेला आहे तर अमेरिकेमध्ये झालेला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी घडियाल संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तो कटरनिया घाट वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये केलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी माझी वसुंधरा 6.0 मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. जागतिक वर्षावन दिन 22 जूनला सेलिब्रेट केला होतो. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष कोण आहेत? भूपेंद्र यादव. याची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ. जागतिक वारा दिवस 15 जूनला सेलिब्रेट केला जातो. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आणि 26वी पर्यावरण संरक्षण समितीची बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. तरी आपण पर्यावरणीय घडामोडी सुद्धा बघितलेल्या आहे. बघा, दुसरा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 11वा राष्ट्रीय हातमाग दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर बघा, 11वा राष्ट्रीय हातमाग दिन जो आहे तो 7 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 7 ऑगस्ट रोजीच हा दिवस का सेलिब्रेट केला जातो? तर तुम्हाला चरखा हातमाग आठवला असेल तर 7 ऑगस्ट 1905 ला 7 ऑगस्ट 1905 ला काय करण्यात आलं होतं? स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर त्याच्या स्मरणार्थ आणि स्वदेशी चळवळीमध्ये आपण जर बघितलं तर आपण ब्रिटिशांचं कापड विकत घेण्याऐवजी स्वतः विणलेलं कापड विकत घेणं आपण प्रेफर करत होतो. मग त्याच्या स्मरणार्थ आपण हातमाग दिन जो आहे तो 7 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करतो. तर आपण जर बघितलं तर हा दिवस साजरा करण्यामागं कारण काय? तर भारतातील पारंपरिक हातमाग हस्तकला जी आहे आणि विणकार लोक जे आहे तर त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देणं हा या पाठीमागील उद्देश आहे. यावर्षीची थीम आहे हँडलूम्स एम्पॉवरिंग वुमन एम्पॉवरिंग द नेशन. तर 7 ऑगस्टचं कारण मी तुम्हाला सांगितलं 1905 मध्ये याच दिवशी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. तिसरा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य देश बनला आहे? अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. मालदोवा जो आहे तो इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा आपण जर बघितलं तर 107वा देश बनलेला आहे. 106वा देश जो बनला होता तो होता अर्मेनिया. मालदोवा 107वा देश आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा भारत जो आहे तर तो अध्यक्ष आहे. 2026 पर्यंत भारत अध्यक्ष आणि फ्रान्स जो आहे मित्रांनो उपाध्यक्ष आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स काय आहे? तर बघा, पृथ्वी जर ही आपण बघितली यावर कर्कवृत्त आणि मकर वृत्त असं 23.5 अंशावर तुम्ही बघितलं असेल उत्तरेला
आणि दक्षिणेला. भूगोलामध्ये याचा निश्चितच अभ्यास केला असेल. तर या कर्कवृत्त आणि मकरवृत्ता दरम्यान सूर्याची किरण जी आहे ती लंबरूप पडत असतात. मग यामध्ये जे देश येतात तर त्यांचा समावेश इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये केला जात आहे. या देशांना जो सौर ऊर्जेचा फायदा मिळतो तर जी सौर ऊर्जा मिळते त्याला त्यांनी काय केलेलं पाहिजे, तर विद्युत ऊर्जेमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्स जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मालदोवा हा तिचा 107वा सदस्य देश बनलेला आहे. अर्मेनिया 106वा सदस्य देश होता. मॉल्दोवाची राजधानी चिशिनाऊ आहे आणि त्यांचं चलन मॉल्दोव्हियन ल्यू आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे तर मी तुम्हाला सांगितलं नेमकं काय आहे, कशासाठी स्थापन करण्यात आलेले आहे. पर्यावरणाविरुद्ध लढा म्हणजे हवामान बदलाविरुद्ध लढा देण्यासाठी एक महत्त्वाची संस्था आहे. 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्सने याची स्थापना केलेली आहे. तर स्थापना 30 नोव्हेंबर 2015 ची आहे. गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय आहे. आशिष खन्ना महासंचालक आहे. 107 देश सदस्य आहे. भारत 2024 ते 2026 साठी अध्यक्ष आहे तर फ्रान्स उपाध्यक्ष आहे. चौथा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाने शिकार रोखण्यासाठी गेंड्यांच्या शिंगामध्ये किरणोत्सारी पदार्थ टोचण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, जे काही माणसं आहे तर ते लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गेंड्याचं शिंगाचं जे काही औषध आहे तर त्याचा वापर करतात. ठीक आहे, असा एक समज आहे. आणि मग त्यामुळं गेंड्याच्या शिंगाची जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी जी आहे ती केली जाते. आपण जर बघितलं तर हेच त्याच्या पाठीमागं कारण आहे. आणि मग त्यामुळं खूप साऱ्या गेंड्यांना शिंग आपले गमावं लागतात. आणि शिंग त्यांचं संरक्षणाचं आपण काय म्हणूया अवयव आहे किंवा हत्यार आहे. तर तेच गेल्याने बऱ्याचशा गेंड्यांची जी आहे तर ती शिकार केली जाते मग वेगवेगळ्या शिकाऱ्यांच्या माध्यमातून. तर इथं त्यांची शिंग जी आहे तर ती कापल्यानंतर कामात येऊ नये यासाठी त्यामध्ये आता किरणोत्सारी पदार्थ जे आहे तर ते टोचले जाणार आहे, इंजेक्शनच्या माध्यमातून ऍड केले जाणार आहे. म्हणजे शिकाऱ्याने जरी इथं समजून घ्या की शिंग कापलं तरी पण त्याला नंतर समजेल की या शिंगांचा काही उपयोग होणार नाहीये. आणि प्लस आपण जर बघितलं तर तो इतर गेंड्यांची शिंग कापणार नाही. यासाठी दक्षिण आफ्रिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर आपण जर बघितलं मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. गेंड्यांची जी काही संख्या आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेली आहे. तर गेंड्यांच्या शिंगामध्ये ही किरणोत्सारी समस्थानिके टोचली जात आहे. या प्रकल्पाला रायसोटोप प्रकल्प असं म्हटलं जात आहे. रायसोटोप प्रकल्प दक्षिण आफ्रिकेतील विट वॉटर स्ट्रँड विद्यापीठाने सुरू केलेला आहे. उच्चार थोडा मला जमला नसेल तर त्यासाठी सॉरी. पुढे जाऊया आपण. 5वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशासोबत युद्ध नौकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार केलेला आहे. तर बघा, ऑस्ट्रेलियाला फ्रिगेट्स पाहिजे आणि त्यांनी त्या फ्रिगेट्स एका प्रकारचं जहाज असतं, युद्ध नौका असते. तर त्यासाठी जपान सोबत करार केलेला आहे आणि हा $6 बिलियन करार केलेला आहे. सर $6 बिलियन म्हणजे काय, तर $1 बिलियन म्हणजे तुम्ही 8,500 कोटी रुपये पकडून चला. मग बघा हा करार किती रुपयाचा होईल ते. तर जवळपास $6 बिलियन हा करार आहे. जपान सोबत करण्यात आलेला आहे. पण जपानची एक कंपनी आहे तिच्यासोबत हा करार करण्यात आलेला आहे, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज. तर यांच्यासोबत हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर यांच्याकडून 11 मोगाबी क्लास फ्रिगेट्स खरेदी करण्यासाठी हा करार ऑस्ट्रेलियाने जपान सोबत केलेला आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पहिलं बॉटनिकल गार्डन कोठे स्थापन केलं जात आहे. तर बॉटनिकल गार्डन लडाख मधील पहिलं शोक गावात स्थापन केलं जात आहे. बॉटनिकल गार्डन काय असतं, तर अशा प्रकारचं गार्डन असतं जिथं वनस्पती ज्या आहे तर त्यांचं संवर्धन केलं जातं. ज्या काही प्राचीन वनस्पती आहे ज्या पुढे जाऊन भविष्यात लोप पावू शकतात, नष्ट होऊ शकतात, तर अशा वनस्पती ज्या आहे त्या लावून त्यांच्या प्रजातीचं जतन केलं जातं, त्याला बॉटनिकल गार्डन असं म्हटलं जातं. तर ते लडाख मधील शोक गावात स्थापन केलं जाणार आहे. 10 हेक्टरच्या जमिनीवर हे स्थापन केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, या आपल्या बॅचेस आहे. विजयश्री रिव्हिजन बॅच ही मात्र 11 ऑगस्टला सुरू होणार आहे. 11 ऑगस्टला आतापर्यंतची सर्वात कमी फी असलेली 499 रुपये फी असलेली बॅच आहे. 500 विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा घेता येणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर गटक मुख्य परीक्षेसाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे. ही आपली टीम आहे. पुढे जाऊया. एमपीएससी आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच जे आहे ते सुरू केलेले आहे. 5 ऑगस्ट पासून ऍडमिशन सुरू झालेले. आज गोल्डन संधी आपण म्हणता येईल की या बॅचेस मध्ये ऍडमिशन घ्यायची,
कारण आज 20% डिस्काउंट प्रत्येक कोर्सेसवर तुम्हाला मिळणार आहे. मग ती कंबाईनची पूर्व परीक्षेची विजेता बॅच घ्या, विजयश्री बॅच घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेची, यशोदय ग्रुप सी मेन्सची डिटेल स्वरूपातली बॅच घ्या किंवा फाउंडेशन बॅच घ्या. कारण फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला एवढे सगळे कोर्सेस जे आहे तर ते मिळणार आहे. 21,000 प्लस PYQ ची बॅच देखील आज तुम्ही घेऊ शकता. मग आता डिस्काउंट कसं मिळवायचं, या नोट्स, ही टेस्ट सिरीज, हे डिस्काउंट कसं मिळवायचं? सर्वप्रथम ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कॅटेगरी दिसेल, राज्यसेवेची बॅच घ्यायची, कंबाईनची बॅच घ्यायची. आपण इथं नवीन कॅटेगरी ऍड केलेली आहे. 21,000 PYQ ची बॅच घ्यायची की सब्जेक्ट वाईज बॅच घ्यायची, अशा तुम्हाला कॅटेगरी दिसतील. तर कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करून सगळ्यात शेवटी या. सर्वात शेवटी आल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल. तर तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा. फी मध्ये 20% डिस्काउंट झालेला असेल तर तुम्हाला कमी फीज मध्ये बॅच मिळून जाईल. क्वालिटी एज्युकेशनचा तुम्ही नंतर अनुभव घेऊ शकता. बघा 7वा प्रश्न आहे. ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील कोणतं राज्य सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत समाविष्ट करणारं पहिलं राज्य बनलं आहे? तर बाल न्याय कायदा जो आहे, ज्या अंतर्गत बालकांच्या जे काही समस्या आहेत ते सोडवल्या जातात, बालकांना संरक्षण दिलं जातं, तर त्या कायद्याअंतर्गत जे काही व्यक्ती काम करतात त्यामध्ये आपण जर बघितलं तर सांकेतिक भाषा बोलणाऱ्या लोकांना सुद्धा ऍड केलं गेलेलं आहे. म्हणजे जे दिव्यांग किंवा जे बोलू शकत नाही व्यवस्थित असे जे मुलं असतील तर त्यांना त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी या लोकांना ऍड करण्यात आलेला आहे. हा निर्णय पंजाब सरकारने घेतलेला आहे. तर आपण जर बघितलं तर बाल न्याय कायदा जो आहे 2015चा, तर या अंतर्गत काही अनुवादक, दुभाषी, सांकेतिक भाषा जाणणारे शिक्षक जे आहे त्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे पाऊल पॉस्को कायदा 2012शी सुसंगत आहे. पॉस्को कायदा म्हणजे मुलांशी संबंधित जे काही आपण म्हणूया लैंगिक अत्याचार केले जातात त्या संबंधातला हा कायदा आहे. याचा उद्देश काय आहे तर श्रवण, बोलणे किंवा शिकण्याची अक्षमता असलेल्या मुलांसाठी संवादातील अडथळे कमी करणे आणि त्यांना न्याय मिळवण्याची त्यांची उपलब्धता मजबूत करणे आहे. पुढे जाऊया. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झाली होती. म्हणजे पंजाब राज्य त्या पूर्वीपासून अस्तित्वात होतं, पण या दिवशी पंजाब पासून हरियाणा आणि चंदीगड सेपरेट झालेला आहे. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश बनला तर हरियाणा राज्य बनलेला आहे. आणि आजचं जे पंजाब आहे मग ते आपल्याला 1 नोव्हेंबर 1966 मध्ये निर्माण झालेलं बघायला मिळतं. चंदीगड राजधानी आहे, पण चंदीगड सेपरेट केंद्रशासित प्रदेश आहे. भगवंत मान मुख्यमंत्री आहे, गुलाबचंद कटारिया राज्यपाल आहे. 8वा प्रश्न आहे. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते भारतीय शहर 26व्या क्रमांकावर आहे? तर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी इंडेक्स मध्ये बेंगलोर भारतामध्ये पहिल्या स्थानावर आणि जगामध्ये 26व्या स्थानावर आहे मित्रांनो. तो कोणत्या सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी चांगलं वातावरण आहे, IT कंपनीज आहे, कुठे त्याचा चांगला वापर केला तो, जास्त वापर केला तो, त्या आधारावर ही रँकिंग देण्यात आलेली आहे. यामध्ये मग सिंगापूर सिटी पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण कोरियाची राजधानी सोल दुसऱ्या क्रमांकावर, तर चायनाची राजधानी बीजिंग जी आहे ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपलं बेंगलोर शहर जे आहे ते या यादीत 26व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं. हा अहवाल मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉइंट रिसर्चने दिलेला आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या EV संक्रमणातील प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या संस्थेने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स जो आहे तो सुरू केलेला आहे? तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे तर त्या संबंधित किती प्रगती झाली, किती लोक विकत घेतात, काय त्याच्या म्हणजे कसं काय चालू आहे सगळ्या गोष्टी, तर त्याचा मागोवा घेण्यासाठी नीती आयोगाने काय केलेलं आहे तर इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केलेला आहे. तर याचा शुभारंभ जो आहे तो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे. कुणामार्फत? तर नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांच्या मार्फत. या निर्देशांकाचा उद्देश भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा अवलंब आणि प्रगतीचा मागोवा घेणे आहे. पुढे जाऊन आपल्याला याबाबतची आकडेवारी जी आहे तर ती लवकरच आपल्याला बघायला मिळेल राज्यानुसार, केंद्रशासित प्रदेशानुसार. 10वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया, हरित क्रांतीचे जनक, 2000चं लोकसंख्या धोरण यांनी तयार केलेलं आहे MS स्वामीनाथन. तर यांच्यावर एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया. ज्या माणसाने भारताला आपण जर बघितलं तर पुढे आणलं, हरित क्रांती घडवली, भारताची यवनाची समस्या संपवली, तर यांच्यावर पुस्तक प्रियंबदा जयकुमार यांनी लिहिलेलं आहे. तर प्रियंबदा जयकुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हार्पर कॉलिन्स यांच्या प्रकाशनाद्वारे हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे पुस्तक.
एम.एस. स्वामीनाथन यांच्या जीवनावर लिहिलेलं पुस्तक आहे. हरित क्रांती दरम्यान भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात एम.एस. स्वामीनाथन यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत किंवा एकूणच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण कधी बनला होता, तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला आहे. हरित क्रांती कधी झाली, तर हरित क्रांती 3ऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर जे काही योजनेचा सुट्टीचा काळ होता 1966 ते 1969 या दरम्यान हरित क्रांती झाली. पुढे जाऊन 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारत अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत या हरित क्रांतीमुळे स्वयंपूर्ण बनलेला आहे. 11वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवरील आयात शुल्क 25% वरून एकूण किती टक्के वाढवलेलं आहे. तर अमेरिकेचं म्हणणं आहे की तुम्ही रशियन ऑइल जे आहे तर ते विकत घेत आहात, म्हणून आम्ही तुमच्यावर 25% जो काही टेरिफ होता, जे काही टॅक्सेस होते, तर त्यावरून त्याचं प्रमाण जे आहे ते 50% करतोय. पण याच्या पाठीमागे अमेरिकेला आपलं जे काही डेअरी सेक्टर आहे तर त्याला काय करायचं आहे, त्यावर आघात करायचा आहे. म्हणजे त्यांना त्यांची डेअरी प्रोडक्ट जे आहे, आपल्या देशात जर तुम्ही बघितलं दुसऱ्या देशाचे डेअरी प्रोडक्ट तुम्हाला दिसणार नाही. अमूल चीज, अमूल बटर, चितळे बितळे, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. पण दुसऱ्या देशाचं आपल्याला मोस्टली माहीत नाही आहे गोष्टी. आपण सगळ्या गोष्टी दुसऱ्या देशाचा, मोबाईल दुसऱ्या देशाची यूज करतो, सगळ्या गोष्टी दुसऱ्या देशाची यूज करतो. पण आपल्या शेतकऱ्यांनी जो काही डेअरी ब्रँड जो आहे तो स्वतःकडे ठेवलेला आहे. सरकारने सुद्धा त्याला संरक्षण दिलेलं आहे. पण अमेरिकेला आता त्यात शिरायचं आहे. त्यामुळे अमेरिका आपल्याला वेगवेगळ्या बहाण्याने टॉर्चर करत असतं. आता हा त्या पाठीमागे एक मेन आपल्याला उद्देश बघायला मिळतो. रशियन ऑइल तो बहाना आहे, असली काम तो डेअरी सेक्टर में इंडिया के घुसना आहे. ठीक आहे. तर अमेरिकेने भारतावर 50% टेरिफ जी आहे तर ती लादलेली आहे. 25% पहिली होती, आता 25% पेनल्टी टेरिफ आहे. तर 50% त्यांनी हे जे काही टेरिफ जे आहे ते भारतावर लावलेले आहे. 12वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी निजुत मोइना 2.0 योजना सुरू केली आहे. तर निजुत मोइना 2.0 योजना आसाम सरकारने सुरू केलेली आहे. दोन उद्देश आहे इथं जर बघितलं तर बालविवाहाची प्रथा रोखायची आहे. 2026 पर्यंत आसाम राज्यातील बालविवाह प्रथा पूर्णपणे नष्ट करायची आहे आणि उच्च शिक्षणातील त्यांचं प्रमाण वाढवायचं आहे. मग उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना वर्षभरातून 10,000 रुपये दिले जाणार आहे. 10 महिने जर ते शिक्षण घेत असेल तर. पदवीधर महिलांना 12,500 रुपये दिले जाणार आहे आणि उच्च पदवी म्हणजे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या महिलांना वर्षभरात 25,000 रुपये दिले जाणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर आज अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर 20% डिस्काउंट उपलब्ध आहे. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर हे आजचे टेस्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आणि का? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य कोण बनला आहे? आणि एम.एस. स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल. सेशन आवडले असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन येतील आणि कुपन कोड तुम्हाला माहीतच आहे ॲप जॉईन करण्यासाठी CJ लाईव्ह. चला मित्रांनो थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.